नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं मिसेस सायली, तुम्ही आज जरा गप्प गप्प दिसताय. तुम्हाला कोणी काही बोललं का म्हणजे अस्मिताई? सायली म्हणते की नाही सर, अहो असं काहीच झालेलं नाही आहे. उलट आज एक वेगळीच गोष्ट घडली सर. अर्जुन विचारतो की कुठली? सायली म्हणते की आईंना माझी मंगळागौर करायची आहे आणि मग त्यांनी पूर्ण आजींना गळ घातली. पूर्ण आजी जेव्हा नाही म्हणाल्या तेव्हा आई म्हणाल्या की मी अन्नपाणी सोडेल आणि अगदी हट्टालाच पेटून राहिल्या. आणि मग शेवटी हट्ट करून पूर्ण आजींची परवानगी मिळवलीच. अर्जुन म्हणतो की काय? खरं सांगू का, मम्मामधला हा स्पार्क आहे ना, तो कधी कधीच दिसतो. मम्मा एका बाजूला स्वीट पण आहे आणि एका बाजूला डेंजरस पण. पण एका वर्षानंतर मम्माला खूप त्रास होणार आहे. सायली म्हणते की खरं आहे तुमचं, परंतु मी एक गोष्ट ठरवली आहे की एका वर्षानंतर काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता कोणाचं मन मला नाही मोडायचं. मला उद्याची मंगळागौर अगदी आईंच्या मनासारखी साजरी करायची आहे. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही आहो. त्यावर सायली म्हणते की सर आता तुम्ही मला काहीही बोलू नका हा. तर माझ्याकरता मधुभाऊंनंतर कोणी जर महत्त्वाचं असेल तर त्या फक्त आई आहेत आणि आईंच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी काहीही करू शकतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे मैपत त्याच्या माणसाला म्हणत असतो की एक चिरकुट काम करण्यासाठी तुला पाठवलं होतं, तेवढंही जमलं नाही का तुला? तुला तिथून ते मड हलवायला लावलं होतं ना? त्यावर तो माणूस म्हणतो की अहो हलवलं होतं साहेब, परंतु तेवढ्यातच तो अर्जुन सुभेदार तिथे आला आणि म्हणूनच तो प्रॉब्लेम झाला. तेव्हा मैपत म्हणतो की काहीही करून ते काम व्हायलाच पाहिजे. तू आज परत तिथे जा आणि ते मड तिथून हलव आणि ते जर अर्जुन सुभेदारच्या हाताला लागलं ना, मला भलत्याच मर्डर केसमध्ये लटकवेल तो. तेव्हा तो माणूस सांगतो की साहेब आपला एक माणूस तिथे राखीव ठेवलाय, सगळं काम क्लिअर झालं की तो मला एक मेसेज करेल आणि मग मी ते काम लगेचच करून टाकेल. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि विचारते की कसलं काम? तर तो माणूस म्हणत असतो की मी उद्या सकाळीच करून टाकेल. तेव्हा मैपत साक्षीला त्याला कळू द्यायचं नसतं, त्यामुळे त्याला सांगतो की तू इथून निघून जा आणि तेवढं वसुलीचं काम करून घ्या. असं म्हणताच तो माणूस तिथून निघून जातो. तर साक्षी मैपतला म्हणते की नक्कीच वसुलीचंच काम आहे ना अण्णा, कारण आणखी गोष्टी तुम्ही वाढवून नका ठेवू. मैपत म्हणतो की हो ग माझी आई, तू माझ्या कामात लक्ष घालू नकोस, तू प्रियावर लक्ष ठेव. ती जर अर्जुन समोर काही पचकली तर किती वर्ष खडी फोडायला जाशील माहिती आहे ना? साक्षी म्हणते की मला ते चांगलंच माहिती आहे. आता सगळ्या गोष्टी तिच्याच हातात आहे. तिने जरा जरी गडबड केली ना तर काही खरं नाही. मैपत मात्र मनामध्ये म्हणत असतो की जर अर्जुनला ती डेड बॉडी सापडली तर तू आणि मी आपण दोघंही मरू. आता त्या डेड बॉडीचा काहीतरी निकाल लावायलाच पाहिजे. तर इकडे मंगळागौरीसाठी बायका आलेल्या असतात आणि बायका पूर्णाजीला म्हणतात की नमस्कार ताई, आणि सजावट खरंच खूप सुंदर केली आहे. कल्पना सर्वांना बसायला सांगते आणि म्हणते की आमच्या सायलीची पहिलीच मंगळागौर आहे ना, म्हणून माझ्या तर मनात आहे पुढची 5 वर्ष करायची, बघू आता कसं जमतं ते. पूर्णाजी अस्मिताला हळूच म्हणते की ऐकते ना, 5 वर्ष करायची आहे. अस्मिता म्हणते की हो ना मम्मा, 5 वर्ष काय 15 वर्ष तिच्या सुनेची मंगळागौर करेल. आज तर मम्माच्या अंगात वेगळाच उत्साह संचारलाय. पूर्णाजी म्हणते की हो ना, सकाळपासून अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखी नाचते आणि तसंही आपण दुसरं काय करणार, आपलेच दात आणि आपले चोट. तेवढ्यातच अर्जुन पिशव्या घेऊन येतो आणि कल्पनाला म्हणतो की मम्मा मी जेवणाचे पार्सल्स आणलेत. विमल अर्जुनच्या हातातलं सगळं सामान घेते. बायका आपापसात म्हणत असतात की अरे बापरे, बायकोच्या मंगळागौरीसाठी अर्जुन किती कामं करतोय. आणि त्या अर्जुनला म्हणतात की खूप छान हा अर्जुन. अर्जुन हसतो आणि कल्पनाला म्हणतो की बरं मम्मा, आता तुझं काम झालंय, आता मी रूममध्ये जाऊन माझं काम करू. त्यावर कल्पना म्हणते की हो, आणि तुझा ब्रेकफास्ट आणि कॉफी मी रूममध्येच पाठवते. आणि हो, आज हे आणि अश्विन दोघंही नाही, त्यामुळे तूच घरामध्ये थांब. अर्जुन म्हणतो की हो मम्मा, आणि असं म्हणून तो त्याच्या रूमकडे जायला निघतो. तर बायका म्हणतात की परंतु आजची उत्सव मूर्ती कुठे आहे, सायली कुठे आहे? तेवढ्यातच विमल म्हणते की अहो बघा आल्या सायलीताई. तेव्हा सायली ही पायऱ्यांवरून उतरत असते आणि अर्जुन हा पायऱ्यांवरती चढत असतो. त्याचवेळी सायलीला जेव्हा तो बघतो तेव्हा एकाच जागेवर स्तब्ध उभा राहतो.
सायली खूपच सुंदर दिसत असते आणि सायलीचे ते रूप बघून अर्जुन मात्र एकाच जागेवर थांबलेला असतो. अर्जुन एकटक तिच्याकडे बघत असतो. सायली ही पायऱ्यांवरून खाली येत असते. सर्व बायकांचं, पूर्णाजीचं, सर्वांचं लक्ष सायलीवर असतं. सायली अर्जुनकडे जेव्हा बघते तेव्हा तिला समजत नाही की अर्जुन तिच्याकडे असं का बघतोय, परंतु त्याच्याकडे इग्नोर करून ती बायकांजवळ जाते. अर्जुन मात्र तरीही सायलीकडेच बघत असतो. तर बायका म्हणतात की तुमची सायली किती देखणी दिसते हो. कल्पना म्हणते की हो ना, आणि लगेचच डोळ्यातलं काजळ घालून ती सायलीला लावते आणि म्हणते की माझ्या सुनेला कोणाचीच नजर नको लागायला. अर्जुन मात्र अजूनही सायलीकडेच बघत असतो आणि मग कुठेतरी तो भानावर येतो. त्याला नक्की समजतच नसतं की त्याला नक्की काय होतंय आणि मग डोक्याला हात लावून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर इकडे प्रिया ही रविराजला विचारत असते की बाबा, आज तुम्हाला कुठे बाहेर नाही जायचं आहे का? तर रविराज म्हणतो की जायचं होतं, एक अपॉइंटमेंट होती परंतु कॅन्सल केली. तसंही मला कुठंही जायचा आता कंटाळाच आलाय. प्रिया मात्र मनामध्ये म्हणत असते की तू जर असा इथे बसून राहिला तर मी अर्जुनच्या घरी कशी जाऊ? शेवटी तुझा जीव गेला तरी तू काय मला जाऊ देणार नाहीस. सुमन म्हणते की भाऊजी, आज दिवसभर तुम्ही घरी आहात तर मस्त पुरणपोळ्या करते, आणि तसंही आज श्रावणातला मंगळवार म्हणून मी आज पुरण करणारच होते. तन्वीचं जर आज लग्न झालं असतं तर आज तन्वीची मंगळागौर असती. रविराज म्हणतो की सुभेदारांच्या लाडक्या सुनेची आज पहिलीच मंगळागौर असेल, तिचे भरपूर लाड होत असतील. तेव्हा सुमन म्हणते की सॉरी भाऊजी, मी विषय नव्हता काढायला पाहिजे, मी चुकून बोलून गेले हो. रविराज म्हणतो की काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा, सुभेदारांच्या घरची मंगळागौर आहे म्हटल्यावर आमंत्रण तर नक्की येईल. आत्ताच निक्षून सांगतोय की जायचं नाही म्हणजे नाही. उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करून कोणीही परवानगी मिळवण्याचा प्रयत्नही करू नका, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. प्रिया म्हणते की नाही जाणारच नाही. ज्या मुलीमुळे आपल्याला इतका त्रास झालाय त्या मुलीच्या मंगळागौरला कशाला जाऊ? मी तर अजिबातच जाणार नाही. प्रिया मात्र मनामध्ये म्हणत असते की ह्या मूर्ख बाईला आत्ता मंगळागौरीची आठवण करून द्यायची काय गरज होती. आता तिथे जाऊन सायलीची वाट लावण्याचा होता नव्हता तेवढाही चान्स गेला. तर इकडे सायली ही पूजेसाठी बसलेली असते आणि ती एकटीच महादेवाची पूजा करत असते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि फुलं वाहून ती पूजा करत असते. तर सर्व बायकांनी सुद्धा हात जोडलेले असतात. अस्मिता आणि पूर्णाजी देखील तिथेच असतात. तर अस्मिता पूर्णाजीला म्हणते की आजी, मी एकाच मिनिटात आले हां. अस्मिता बाहेर येते आणि प्रियाला फोन लावते. त्याचवेळी रविराज म्हणत असतो की बरं, मी माझ्या रूममध्ये आहे, मी जातो, असं म्हणून प्रियापासून तो जातच असतो. त्याचवेळी प्रियाचा फोन वाजतो आणि फोनवर अस्मिताचं नाव बघून रविराज म्हणतो की तू थांब, मी उचलतो फोन. रविराज फोन कानाला लावतो तर अस्मिता सुरूच होते की अगं तन्वी, कुठेस तू? मी केव्हाची तुझी वाट बघतीये. अगं, इथे मंगळागौरीची पूजासुद्धा सुरू झाली आहे. तेव्हा रविराज म्हणतो की अस्मिता, तन्वी मंगळागौरीला येणार नाही. तू पुन्हा या कारणासाठी फोन करू नको, खरं तर कुठल्याच कारणासाठी फोन करू नकोस. अस्मिता म्हणते की अरे काका, असं काय करतोस? तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो पूर्ण आजीसोबत आहे ना. आम्हा मुलींनी काय केलंय रे? आणि तसंही त्या मूर्ख मुलीचा राग तू तन्वीवर काय काढतोयस? पाठवणार आहे तिला आणि तिलाही आजचा दिवस एन्जॉय करू देत ना. रविराज म्हणतो की अस्मिता, तुला एका शब्दात कळत नाही का? तन्वीला पुन्हा त्या घरात अपमान करण्यासाठी मी अजिबात पाठवणार नाही. अस्मिता म्हणते की नाही, असं अजिबात होणार नाही, मी स्वतः काळजी घेते ना तिची. परंतु रविराज तिचं काही न ऐकता म्हणतो की फोन ठेव आधी, तू माझा आणि तुझाही वेळ वाया घालवतीयस. रविराज फोन ठेवतो आणि प्रियाला सांगतो की मी जे सांगितलंय ते विसरू नकोस. तर इकडे मंगळागौरीची पूजाही झालेली असते. पूजा झाल्यावर सायली गुरुजींचा आशीर्वाद घेते. बायका म्हणतात की पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडली हां. सायली सगळ्या रीतीभाती अगदी मनापासून करते हां. गुरुजी म्हणतात की हो ना, नाहीतर आजकालच्या मुली या फक्त फोटो काढण्यासाठी पूजेला बसतात. कल्पना म्हणते की हो, पण आमची सायली तशी नाही आहे हां. गुरुजी म्हणतात की म्हणूनच या पूजेचं नक्कीच तिला फळ मिळेल. ही पूजा केल्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये तिला सुख मिळेल आणि ह्या पूजेमुळेच अखंड सौभाग्यही मिळतं. तर इकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये असते आणि ती खूपच तनतन करत असते आणि म्हणत असते की हा किल्लेदार इतक्या दिवसांतून घरी थांबलाय. इतके दिवस त्या फोटोतल्या बाईला इकडं तिकडं शोधायला फिरत होता, परंतु आज नाही. आज तो घरात राहणार आणि माझ्या डोक्यावर बसणार. काय करू मी? मला अर्जुनकडे जायचं, पण मी कशी जाऊ? नाही, आजचा प्लॅन फ्लॉप करून नाही जमणार. एवढ्यातच प्रियाला रविराजचा आवाज ऐकू येतो. रविराज सुमनला म्हणतो की मी जरा सुमन बाहेर जाऊन येतो आणि आज जेवणाला सुद्धा मला उशीरच होईल. पण महत्त्वाचं म्हणजे तन्वीला घराबाहेर पाऊल ठेवू देऊ नकोस.
मला माहिती आहे की पूर्णा आजी खातर तिचा जीव वरखाली होत असेल, परंतु तिने सुभेदारांच्या घरात जाता कामा नये. सुमन म्हणते की ठीक आहे, मी लक्ष ठेवेल. रविराज म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मीच थांबलो असतो. सुमन म्हणते की भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तन्वीला कुठेही जाऊ देणार नाही. आणि असं म्हणून रविराज तिथून निघून जातो. रविराज निघाल्यानंतर तन्वी लगेचच तिची बॅग घेते आणि खाली येते. सुमनला बघून प्रिया मनामध्ये म्हणते की माझं नशीब तर जोरावर दिसतंय आणि ह्या बावळटला गुंडाळणं मला खूप सोपंही जाईल. प्रिया सुमनला म्हणते की सुमन काकी, तू म्हटली होतीस ना तू माझ्यासाठी पुरणपोळ्या करणार आहेस, मग माझ्यासाठी कोथिंबीर वड्या पण करशील का गं? सुमन म्हणते की पुरणपोळी आणि कोथिंबीर वडी हे काय कॉम्बिनेशन आहे? प्रिया म्हणते की अगं मला तर असंच आवडतं, पण त्यासाठी कोथिंबीर लागते ना गं. त्यावर सुमन म्हणते की हो, पण ती नाही आहे ना घरात आपल्या एवढी. प्रिया म्हणते की घरामध्ये कोथिंबीर नाही आहे का? मग मी एक काम करते, मी पटकन जाऊन कोथिंबीर घेऊन येते. सुमन म्हणते की अगं थांब थांब थांब, तू कुठेही जाऊ नको. भाऊजींनी मला सांगितलंय की तन्वीला घराबाहेर पाऊलसुद्धा टाकू देऊ नकोस. प्रिया म्हणते की काय बाबा असं म्हणाले? सुमन म्हणते की नाही अगं, म्हणजे तुझ्यापुरती आहे कोथिंबीर, तुझ्यापुरत्या होतील वड्या. तू आता इथेच बस, मी कामाला लागते. असं म्हणून सुमन किचनमध्ये निघून जाते. नागराज तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं? प्रिया म्हणते की तुमच्या बायकोला जरा समजवा ना, माझा आणि अस्मिताचा प्लॅनसुद्धा झालाय, मला अर्जुनच्या घरी जायचंय. त्या सायलीचं तंगडं मोडायचं आहे आम्हाला. नागराज म्हणतो की खरंच तंगडं मोडणार आहेस तू? नागराज म्हणतो की खरंच तू सायलीचं तंगडं मोडणार आहे? थांब, मी बघतो काय करायचं ते. आणि असं म्हणून तो किचनमध्ये जातो आणि तो प्रियासमोरच सुमनच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो की तुझं हे बरं आहे हां, लाडक्या तन्वीसाठी एवढं सगळं काही करते आणि एकुलता एक नवरा आहे त्याच्यासाठी काहीच करत नाहीस. सुमन प्रियासमोर असल्याने थोडीशी लाजत असते आणि म्हणते की काही पण काय बोलताय तुम्ही? नागराज म्हणतो की आज माझा खूप छान मूड आहे, वातावरण पण चांगलं आहे, मी काय म्हणतो आपण लॉंग ड्राईव्हला जायचं? सुमन म्हणते की लॉंग ड्राईव्हला? खरंच? ठीक आहे, आले आले. आणि स्वयंपाक काय मी नंतरही करू शकते. नागराज म्हणतो की हो ना, मग चल बरं. सुमन म्हणते की हो ऐका, पण आता आपण नाही जाऊ शकत, कारण भाऊजींनी मला तन्वीवर लक्ष ठेवायला सांगितलंय, त्यांना हिची खूप काळजी वाटते हो. प्रिया म्हणते की अगं मी बाहेर कुठे जाणारच नाही आहे सुमन काकू, तुम्ही जा आणि फिरून या. नागराज म्हणतो की बरं, मग मी आज माझ्या लाडक्या बायकोला स्वयंपाकात मदत करतो. सुमन म्हणते की स्वयंपाक आणि तुम्ही? नागराज म्हणतो की हो, आता बाहेर जाऊ म्हणतोय तर तू येत नाही, मग मला तेवढाच इथे माझ्या बायकोचा सहवास तर मिळेल. बरं सांग बरं मला तू काय काय केलंयस? तर सुमन ही नागराजला सांगत असते की तिने काय काय बनवलंय, काय काय तयारी केली आहे. तेवढ्यातच नागराज प्रियाला इशारा करतो की तू आता इथून निघून जा. प्रिया लगेचच तिथून पळ काढते आणि दरवाजाचा आवाज होतो. सुमन म्हणते की ही तन्वी कुठे गेली? तर इकडे सायली ही तिचे दागिने काढत असते आणि तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की बरं झालं तुमचा हा मंगळागौरीचा कार्यक्रम संपला, मला वाटलं किती वेळ चालणार आहे. सायली म्हणते की आत्ताशी तर फक्त पूजा झाली, अजून खेळ खेळणं बाकी आहे सर. अर्जुन म्हणतो की खेळ? सायली म्हणते की हो सर, मंगळागौरीचे विविध खेळ असतात, थोड्या वेळात सगळ्या बायका आणि मग आम्ही अख्खी रात्र जागून सगळे खेळ खेळू. अर्जुन विचारतो की त्या बायका परत येतील? तर सायली म्हणते की सर तुम्ही असा चेहरा करून का विचारताय? आईंनी किती उत्साहाने घाट घातलाय माझ्या मंगळागौरीचा, मुलीसाठी आईसुद्धा इतकं करणार नाही इतकं करताय त्या माझ्यासाठी, आणि मी मात्र सतत त्यांच्याशी खोटं बोलते, एवढ्या मोठ्या गोष्टीत फसवतीये त्यांना. तर खरं तर मला खूप दडपण येतं हे नाटक कसं सुरू ठेवायचं याचं. त्यात मगाशी गुरुजी काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? अर्जुन म्हणतो की रिलॅक्स मिसेस सायली, आणि तुम्ही जास्त विचारही करू नका. आणि ते गुरुजी म्हणाले ना अष्टपुत्र समथिंग, ते खऱ्या नवरा बायकोंसाठी व्हॅलिड आहे, 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी नाही. तुम्ही आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि म्हणते की अर्जुन तू आता हे काय बोललास? सायली आणि अर्जुन आता दोघंही घाबरलेले असतात. कल्पना पुन्हा विचारते की अर्जुन आता तू काय म्हणाला, तुझ्या बायकोला कसलं टेन्शन आहे? काय गं सायली, कसलं टेन्शन आहे तुला? अर्जुन म्हणतो की अगं मंगळागौरीच्या खेळाचं, आणि तू खूप उत्साहाने या सगळ्याची तयारी केली आहेस ना, आणि ते खेळ अँड ऑल सगळं नीट व्हायला पाहिजे याचंच टेन्शन आलं होतं त्यांना, म्हणून मी त्यांना सांगितलं की टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कल्पना म्हणते की सायली अगं तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आणि मी जे पूर्ण आजीकडे हट्ट करून मागितले ना ते अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहे. अर्जुन विचारतो की काही काम होतं का मम्मा तुझं? त्यावर कल्पना म्हणते की हो, माझं खरं तर तुमच्या दोघांकडेही काम आहे. कसा बरं तुम्ही दोघं जण? तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही बेडवर बसतात. कल्पना सायलीचा हात अर्जुनच्या हातामध्ये देते. सायलीला आणि अर्जुनला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. अर्जुन विचारतो की मम्मा हे काय आहे?
कल्पना म्हणते की अर्जुन, मी खरंच आज खूप खुश आहे. सायलीने पूजा अगदी मनापासून केली आणि गुरुजी जे काही म्हणत होते ते नक्कीच खरं होईल बघ. खरं तर ही इच्छा माझ्या मनात खूप आधीपासून होती, मी कधी बोलून नाही दाखवली. आज तुम्हाला मी ती इच्छा सांगते. लवकरात लवकर माझ्या मांडीवर नातवंड खेळू देत. माझी खात्री आहे सायली, तू जर आई झाली ना की पूर्ण आजी तुला नक्कीच स्वीकारतील. तुमचा भरला संसार माझ्यासारखं त्याही आनंदाने बघतील. मग माझी इच्छा ही पूर्ण कराल ना. अर्जुन आणि सायली दोघंही आता कल्पनाकडे बघू लागतात. त्यांना कळतच नाही की आता यावर नक्की काय रिॲक्ट व्हायचं आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंगळागौरीचे विविध खेळ सुरू असतात. पहिल्यांदा कल्पना आणि सायली दोघीही जोडीने खेळत असतात. नंतर प्रिया ही सायलीला म्हणते की चल ना आपण होडी खेळूयात. सायली आणि प्रिया दोघीही होडी करत असतात आणि त्यामध्येच प्रियाचं लक्ष जातं ते सायलीच्या पायावर. ती मनामध्ये म्हणत असते की सायलीच्या पायावरची जन्मखून, ही जन्मखून म्हातारी किंवा कल्पनाला दिसली तर. प्रिया ही खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.